या बिर्याणीमध्ये एक वेगळा ट्विस्ट आहे, तो म्हणजे एरवी आपण बिर्याणी दम देऊन शिजवतो, पण आता ही बिर्याणी एका पिठाच्या पोटलीमध्ये बंद करून शिजवली जाते, ज्यामुळे तिचा सुगंध आणि चव आणखीनच वाढते। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी ते चिकन घेतलं आहे 700 ग्रॅम। तर त्यात मी 1 वाटी दही टाकून घेते। दही अगोदर मी फेटून घेतलेली होती। तर यात मी 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घेते। त्यानंतर 2 चमचे काश्मीरी मिर्च पावडर, त्यानंतर अर्धा चमचा हळद, त्यानंतर धना पावडर टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे 3 चमचे धना पावडर टाकून घेते। त्यानंतर 3 चमचे लसूण आल्याची पेस्ट टाकून घेते। त्यानंतर टाकून घेणारे लवंग, मिरी, हिरवे वेलदोडे आणि चक्रीफूल। हे मी इथे जिरं पावडर घेतलेलं आहे। त्यानंतर त्यात मी बिर्याणी मसाला टाकून घेणार आहे, 50 ग्रॅम घेतलेला आहे। तर इथे मी तेजपत्ता टाकून घेतला आहे, पुदिना आणि थोडी कोथिंबीर टाकून घेईल। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर हे सर्व व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेते। आता हे मिक्स करून तुम्ही साधारण रात्रभरही ठेवू शकतात, नाहीतर 3 ते 4 तास मॅरिनेट करून घेऊ शकतात। तर मी आता इथे त्यासाठी लागणारी पोटली बनवून घेणार आहे। तर मी इथे मैदा घेतलेला आहे, साधारण 1.5 कप मैदा घेतलेला आहे। त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। बेकिंग पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे, चिमूटभर सोडा घेतलेला आहे। आता हे मिक्स करून त्यात तेलाचं मोहन घालायचं आहे। तर मी आता यात 1 पळी तेल टाकून घेतलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून याचे छान पीठ भिजवून घेईल। जास्त कडकही भिजायचं नाही आणि जास्त नरमही भिजायचं नाही आहे, तर मध्यम व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे। तर याला जवळजवळ 1 ते 1.5 तास भिजत ठेवायचं आहे। आता हे छान भिजून झालं आहे, तर मी याला झाकून ठेवून देते। तर मी इथे तांदूळ भिजत घातले होते, 1 तास भिजत घातलेले होते, बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तर इथे आता भात शिजवून घ्यायचा आहे। तर मी पातेल्यात गरम पाणी टाकून घेते। त्यात वेलदोडे, लवंग, मिरी, चक्रीफूल, हिरवी मिरची आणि 1 लिंबू पिळून घेणार आहे। त्यानंतर लसूण आल्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे भाताच्या हिशोबाने। इथे मी तेजपान टाकून घेतले आणि 1 चमचा जिरं। आता पाण्याला छान उकळ आल्यानंतर त्यात भिजवलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे। 80 ते 90% फक्त तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे। आता भातही जवळपास छान शिजून गेलेला आहे, बघू शकता। आता मी याला काढून घेते। मी त्याला एका गाळणीत काढून घेते, की जेणेकरून सगळं पाणी निघून जाईल आणि भातही गार होऊन जाईल, मोकळा होईल। आता मी सर्वच भात काढून घेतलेला आहे। तर इथे आता चिकनला फोडणी देऊ। तर इथे मी पातेल्यात तेल टाकून घेतले, ज्यात मी कांदे तळले होते तेच तेल अगोदर टाकून घेतले। त्यानंतर मॅरिनेट झालेलं चिकन टाकून घेणार आहे। तर चिकन इथे जवळजवळ मी 15 ते 20 मिनटं शिजवून घेणार आहे। सर्व चिकन मी इथे टाकून घेते। त्यावर मी आता थोडा तळलेला कांदा टाकून घेणार आहे। बघू शकतात किती छान दिसते चिकनची भाजी। पीठही छान फुगून आलेलं आहे। तर भाजी शिजते, 10-15 मिनटं झाले आहेत भाजीला पण आता चिकन शिजायला। तर मी आता हे तोपर्यंत याची पोटली बनवते। तर याला छान मळून झालं
की त्याला लाटायला घेते. तर मी ते पीठ टाकून घेते. पीठ लावूनच लाटायचं, म्हणजे मग पोळपाटला चिपकणार नाही. तर त्यावर काही मावली नसते, म्हणून मी परात उलटी करून परातीवर लाटून घेते. या अशा पद्धतीने लाटून घ्यायची. थोडी जाडच ठेवायची, जास्त बारीक अजिबात नाही लाटायची, नाहीतर ती पलटवताना फाटून जाते. तर मी ते पॅन घेतलेला आहे. तर या पॅनला मी आता तेल लावून घेते. भरपूर तेल लावून घेणार आहे, कारण पोटली त्याला चिपकायला नको, फाटायला नको याकरिता. तर पॅनला व्यवस्थित पूर्ण साईडने तेल लावून घ्यायचं आहे. ही जशी घडी मी पिठाची काढते त्या पद्धतीनेच घडी घालायची आणि मग यात ठेवायची, म्हणजे उचलायलाही सोपी जाते, उचलतानाही फाटत नाही. तर अशी हलक्या हाताने ओढून घ्यायची आहे तिला, कारण ती जाड आहे थोडी, मग ती इझी ओढली जाईल. अशा पद्धतीने ओढून घ्यायची आहे, कारण वरूनही पॅक करायची आहे त्याकरिता. आता यात मी अगोदर भात टाकून घेणार आहे. भाताची लेयर थोडी बरीच लावायची, कारण वरून आपण चिकन टाकू त्यावेळेला खाली फाटायला नको. आता भातही छान पसरवून झाला आहे. आता त्यावर मी चिकनचे तुकडे टाकून घेते. चिकन टाकून झाल्यानंतर त्यावर ग्रेव्ही पण थोडी टाकून घेणार आहे. जास्त ग्रेव्ही नाही टाकायची, नाहीतर पोटलीच्या बाहेर ग्रेव्ही निघायची, म्हणून अगदी थोडीच टाकायची. नंतर त्यावर टाकून घ्यायचं आहे तळलेला कांदा, थोडा पुदिना, आणि त्यानंतर टाकून घ्यायची थोडी कोथिंबीर. परत त्यावरून भाताची लेयर लावायची आहे. त्यावर भात टाकून घ्यायचा आहे. हलक्या हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता यावर छान भात पसरवून झालेला आहे. त्यावर तूप टाकून घेणार आहे. तुम्ही हवं तर बटरही टाकू शकता. आता ही मी इथे पोटली पॅक तर करते, पण मी ते कलर टाकायचा विसरून गेलेली आहे, म्हणून मी हिला परत काढून त्यात कलर टाकून घेणार आहे. तर मी आता कलर टाकून घेते, म्हणून व्यवस्थित काढून घेतले. मी इथे तुम्हाला हवा तो कलर तुम्ही वापरू शकतात. मी इथे 3 कलर टाकून घेतलेले आहेत. आता इथे कलरही छान टाकून झाले. कलरने दिसायलाही बिर्याणी छान दिसते, म्हणून थोडा कलर टाकून घेतला आहे. त्यानंतर पोटली व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. तर मी इथे थोडं पाणी लावून घेणार आहे. राहिलेली जी पट्टी आपण चिपकवणार आहे ती व्यवस्थित चिपकून राहील म्हणून. अशी व्यवस्थित चिपकवून घ्यायची आहे. सगळं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. बघून घ्यायचं आहे की कुठे फाटलेलं नाही आहे, म्हणजे जेणेकरून त्रास नाही होणार नंतर. बघू शकतात किती छान पॅक झाली. तिला कमी गॅसवर झाकून ठेवायची आहे 10 मिनटं, आणि अधूनमधून हलवत राहायचं आहे की खाली चिपकायला नको, म्हणून हलवत राहायची. बघू शकतात इझी हलत होती, म्हणून मी याला परत झाकून देणार आहे.
आता ही जवळजवळ 10 मिनटं झालेली आहे, तर मी एका प्लेटला इथे तेल लावून घेते, कारण यावर आपल्याला पोटली काढून घ्यायची आहे. तर पोटलीला वरूनही तेल लावून घेते. प्लेटला तेल याच्यासाठी लावलं की पोटली ज्या वेळेला आपण प्लेटमध्ये काढू त्यावेळेला ती चिपकायला नको म्हणून. तर याला पूर्ण साईडने व्यवस्थित तेल लावून घेते. बरंच तेल लावून घ्यायचं आहे. आता यावर मी ती प्लेट उलटी करून पोटली काढून घेणार आहे, कारण चमच्याने जर पलटवलं तर ती फाटून जाईल, ती निघणार नाही, म्हणून प्लेटवर उलटी करून घेतलेली आहे. आता हिला परत एका प्लेटवर उलटी करून काढून घ्यायची आहे. तर मी अगोदर पॅनला तेल लावून घेते. तर ह्या प्लेटला परत असं करून काढून घ्यायची आहे. परत पॅन त्याच्यावरती उलटा ठेवून घ्यायचा आहे. बरोबर ती राहिलेली साईड खाली व्यवस्थित येऊन जाते. अशा पद्धतीने नक्की करा. घाई गडबड करू नका, नाहीतर घाई गडबडीच्या वेळेला ती फाटून जाईल, कारण पलटवताना खूप जड जाते. तर यालाही 10 मिनटं झालेली आहेत. अधूनमधून हलवत राहायचं. छान कडक शेकून घ्यायची आहे की ती आतमध्ये कच्ची राहायला नको. बिर्याणी आणि पोटली पण बघू शकतात किती छान तयार झालेली आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा, स्किप न करता. जर स्किप केली तर तुम्हाला मधली स्टेप कळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. जेव्हा तुम्ही पिठाची पोटली उघडणार ना, त्यातून गरमागरम सुगंधित बिर्याणी बाहेर येते आणि छान चिकनचे तुकडे मऊ आणि रसरशीत होतात आणि मसाल्याचा स्वाद भाताचा प्रत्येक कणाला लागतो. बघू शकतात किती छान बिर्याणी दिसते, किती छान तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.